एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस पाटील भरती निघालेली, त्यासाठी आपण या ठिकाणी आय-एम-पी असे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे, ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केला. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ, चालू घडामोडी तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहे. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो, WhatsApp नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, टोटल या ठिकाणी 50 प्लस प्रश्न आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय. चला आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 सेकंद मिळतील, की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2. बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे, हे बीडचे पहा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 10,693 चौरस किलोमीटर. आलं लक्षात? चौकिमी. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे? व्हेरी गुड. किती आहे मित्रांनो? 3.5%. उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येणार आहेत हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 3.5% मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे 2 नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा, मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची पी-डी-एफ असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो लक्षात ठेवा 26 जून 1999 कधी? 26 जून 1999 मध्ये हे अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6. लक्षात ठेवा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती? 6 जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत. किती? 6.
चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो. चला सांगा उत्तर. तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो? पाली घाट लागतो. लक्षात ठेवायचं आपल्याला पाली घाट. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे पहिला. चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे कुंभार्ली घाट आहे. लक्षात ठेवायचं बघा कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट आहे मित्रांनो. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? काय प्रश्न आहे? अनुस्कुरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर कोल्हापूर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. अनुस्कुरा घाट मित्रांनो लक्षात ठेवा रत्नागिरी कोल्हापूरला या ठिकाणी जोडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा हरिश्चंद्र आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे हे नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही? कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे लोहगड. लक्षात ठेवा लोहगड. बरोबर. या ठिकाणी लोहगड हा किल्ला कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले कोणते बघा? या ठिकाणी जर पाहिलं रायगड, त्याच्यानंतर खंदेरी, सरसगड, त्याच्यानंतर सागरगड, कर्नाळा, शिवरतगड, त्याच्यानंतर सुधागड, लिंगाणा, सोनगड, रतनगड, अवचितगड, मानगड, चंद्रगड आणि घोसाले हे मित्रांनो रायगड जिल्ह्यामधले किल्ले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये कोकणामध्ये कोणता किल्ला आपल्याला विचारलंय? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा कोकणामध्ये कोणता किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग याचं करेक्ट आन्सर आहे पहा लक्षात ठेवा. सुवर्णदुर्ग किल्ला बघा रत्नागिरीमध्ये येतो कोकण विभागामध्ये. समजलं? पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही विचारले बघा आहे का नाही व्यवस्थित पाहिजे बघा. कारण की पहा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जम्पलिंग करून घेता सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून समजून लगेच ऑप्शन मारता. डॉक्टरकडे गेल्यावर लगेच डॉक्टर म्हणतो का खाला लगेच काढा पॅन्टला इंजेक्शन देतो काय विचारतो का नाही? काय दुखवतं काय नाही गोळ्या देऊ का औषध देऊ? तसं पण या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वाचायचंय बघा. या ठिकाणी थोडा जरी हलगर्जीपणा केला तर आपली नोकरी गेली म्हणून समजा कारण की एक मार्काने राहिलेली मुलं आहेत त्यांना विचारा काय दुःख आहे परत बेचे पाडे चालू होतील. बरोबर एक नाही? मग खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 प्रबळगड मित्रांनो साताऱ्यामध्ये नाही बघा. बाकी बघा वसंतगड, वायराटगड, भूषणगड हे सगळे साताऱ्यामधले आहेत पहा. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? काय प्रश्न आहे बघा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? तर परळी हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? काय प्रश्न आहे? वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? हा भुईकोट किल्ला आहे बघा वसईचा. समजलं? साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा साल्हेर हा नाशिकमध्ये पहा. लक्षात ठेवायचं आहे साल्हेर हा नाशिकमध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. सगळ्यांनी डोके जागेवर ठेवायचे आहेत. कान, नाक, घसा सगळं या ठिकाणी लक्ष देऊन एकाग्र करायचं आहे आपल्याला. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये? कोणता? नरनाळा किल्ला. चला अतिशय महत्वाचा आहे बघा. तर या ठिकाणी बघा अकोट कोणता आहे बघा अकोट. मित्रांनो जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या ठिकाणी शेवटी मी एक प्रश्न देणार आहे पहा. त्या उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. बघू कोण शेवटपर्यंत टिकतंय. नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर मित्रांनो साल्हेर हा आपल्या महाराष्ट्रातील सध्याचा सगळ्यात उंच किल्ला आहे. लक्षात ठेवा साल्हेर. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये? कोणता? सुवर्णदुर्ग किल्ला. लक्षात ठेवा मित्रांनो सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो दापोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? दापोली रत्नागिरीतील दापोली. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील एकमेव शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. तर हे मंदिर कोणी बांधलं आहे? तर मित्रांनो हे मंदिर बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज. बरोबर छत्रपती राजाराम महाराज. आणि नुकतेच बघा या ठिकाणी भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा पहा. पुढचा प्रश्न काय पहा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
अजिंक्य तारा मित्रांनो या ठिकाणी कुठे आहे पहा. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. साताऱ्यामध्ये बघा अजिंक्य तारा आहे पहा. लक्षात ठेवा कुठे आहे सातारामध्ये आपल्याला अजिंक्य तारा पाहायला मिळतो. सातारा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जुन्नरमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी आपल्याला पाहायला भेटतं पहा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा मित्रांनो रायगडमध्ये पहा. मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा बघा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आताच पाहिला आपण. कर्नाळा कुठे मित्रांनो रायगडमध्ये पहा. कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला कर्नाळा किल्ला पाहावयास मिळतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. अजिंठा लेणी या ठिकाणी विचारलं मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाघूर. लक्षात ठेवायचं आहे वाघूर. बरोबर वाघूर. नेक्स्ट आहे पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा मित्रांनो सर्वात प्राचीन लेणी आपल्याला पाहायला भेटते. कोणती आहे? पितळखोरा. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? खजुराहो लेणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवा एमपी यालाच आपण काय म्हणतो मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे पहा तोरणमाळ. काय प्रश्न आहे बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचं आहे. तोरणमाळ मित्रांनो नंदुरबारमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? नंदुरबारमध्ये. पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर पहा मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाबळेश्वर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. तर वरीलपैकी सर्व पहा. बरोबर. पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो महाबळेश्वर आताच पाहिलं साताऱ्यामध्ये माथेरान ठाणेमध्ये का नाही? लक्षात ठेवा भंडारदरा अहमदनगरमध्ये बरोबर आहे. चिखलदरा अमरावतीमध्ये पहा. या ठिकाणी नवीन नाव काय झालेलं बघा अहिल्यानगर झाले पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? आता उंची पण आपली लक्षात असली पाहिजे 1150. लक्षात ठेवा 1150 मीटर या ठिकाणी तिची काय पहा उंची आपल्याला पाहायला मिळते. विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं मित्रांनो? तर चिखलदरा आहे पहा विदर्भातील काय बघा थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा चिखलदरा. नेक्स्ट आहे पहा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा. मनातले मनात सगळ्यांनी काढलं असेल तर रायगड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. माथेरान कुठे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माथेरान. माथेरान घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 नेरळ. लक्षात ठेवा नेरळ. नेक्स्ट आहे बघा आंबोली. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा आंबोली कोणत्या ठिकाणी आहे? सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला आंबोली हे पाहायला मिळतं. कुठं? सिंधुदुर्ग या ठिकाणी. समजलं? नेक्स्ट आहे पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? चिखलदरा. तर चिखलदरा कुठे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला चिखलदरा पाहावयास मिळतं. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंबोली. लक्षात ठेवा आंबोली हे सगळ्याधिक पावसाचं ठिकाण आहे मित्रांनो. गटात न बसणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी जर पाहिलं कोयना, कृष्णा, गोदावरी ह्या काय आहेत बघा नद्या आहेत पहा. समजलं? परंतु कळसुबाई काय या ठिकाणी आपल्याला शिखर पाहायला मिळतं. काय बघा हे शिखर आहे. शिखर आहे. लक्षात ठेवा शिखर धवन नाही शिखर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो गरम पाण्याचे झरे असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण आपल्याला कुठं पाहायला मिळतं?
तर ठाण्यामध्ये मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं पहा, ठाणे. समजलं? गरम पाण्याची झरे. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर मित्रांनो दक्षिण गंगा हे गोदावरी नदीला या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? गोदावरी नदीला या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे बघा. कराडजवळ प्रीती संगम येथे टिंब ह्या नद्यांचा संगम आहे. कराडजवळ. तर लक्षात ठेवा मित्रांनो कृष्णा आणि कोयना याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा कृष्णा आणि कोयना. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा. मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी, कर्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत पहा. मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी. तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदीच्या या ठिकाणी बघा त्या काय आहेत बघा उपनद्या आहेत भीमा. पुढचा प्रश्न आहे बघा. सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? लक्षात ठेवा सहस्रकुंड. मित्रांनो सहस्रकुंड हे कोणत्या ठिकाणी? तर उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेड या ठिकाणी आहे. गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भीमा भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते विचारले. काही पण प्रश्न येऊ शकतो. तर आंबेगाव. लक्षात ठेवा आंबेगाव मध्ये या ठिकाणी होती पहा. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी. लक्षात ठेवा मित्रांनो वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी जे भिवंडी. लक्षात ठेवायचे बघा भिवंडी ऑप्शन. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपे मध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.